नमस्कार मित्रांनो, स्टँडर्ड चार्टर्ड कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत आपण आपल्या पी एफ खात्यामधील जी रक्कम आहे ती आपल्याला काही आपत्कालीन समयी किंवा काही कारण आहे, जसं की घर बांधणं असो किंवा शैक्षणिक काहीतरी कारण आहे किंवा नैसर्गिक आपत्ती, अशा काही कारणामध्ये आपल्याला पी एफ काढायला मिळतो. तर तो जर पी एफ आपण काढलाच तर काढलेल्या पी एफच्या जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवरती आपल्याला कशा आणि किती प्रकारचा टॅक्स भरावा लागेल, तर या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या या भागामध्ये. तर मित्रांनो, सर्वात प्रथम यामध्ये आपल्याला समजून घेण्याची गोष्ट ही आहे की आपण आपल्या पी एफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा करतो ती 3 भागांमध्ये विभागली गेलेली असते. पहिला भाग असतो तो म्हणजे एम्प्लॉय कंट्रीब्युशन, एम्प्लॉयर कंट्रीब्युशन आणि तिसरं असतं ते म्हणजे व्याज. ही रक्कम आपण काढू शकत असतो. तर मित्रांनो, यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी ही आहे की ज्या दिवशी तुम्ही तुमचं पी एफ खातं उघडता, ते खातं उघडल्यानंतर तिथून पुढचे 5 वर्षापर्यंत तुम्ही जर पी एफ काढला नाही आणि 5 वर्षांनंतर जर तुम्ही तुमचा पी एफ काढत असाल तर अशा वेळेस तुमच्या एम्प्लॉई कंट्रीब्युशनवरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही आहे. तुमच्या एम्प्लॉयर कंट्रीब्युशनवरती तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही आणि व्याजाच्या मिळणाऱ्या अमाऊंटवरतीही तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी करमुक्त होऊन जातात. पण हीच गोष्ट ज्यावेळेस तुम्ही 5 वर्षाच्या आतमध्ये पी एफ काढण्यावरती येतात त्यावेळेस बदलून जाते. कारण यावेळेस काय होतं की आपण जर सॅलरीड व्यक्ती असू तर आपण काय करतो, तर आपली जी काही एम्प्लॉय कंट्रीब्युशन असतं त्याचं इन्कम टॅक्सच्या रिटर्न भरतेवेळी ATC सेक्शन जो येतो त्या कलमामध्ये जाऊन आपण त्याची वजावट म्हणजेच काय डिडक्शन घेतो आणि डिडक्शन घेतल्यामुळे 5 वर्षाच्या आत जर आपण ही रक्कम काढत असू तर अशा वेळेस ही रक्कम टॅक्सेबल होते ॲज अ सॅलरी. आणि जर आपण त्यावेळेस इन्कम टॅक्समध्ये ATCच्या अंडर पी एफचं हे डिडक्शन घेतलेलं नसेल तर मग ही जी मिळणारी रक्कम आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागत नाही. दुसरा भाग येतो तो म्हणजे एम्प्लॉयर कंट्रीब्युशन. एम्प्लॉयर कंट्रीब्युशन हा हमखास इन्कम फ्रॉम सॅलरी म्हणून ट्रीट होतो. यावरती तुम्हाला इन्कम फ्रॉम सॅलरीच्या प्रमाणेच कॅल्क्युलेशन करून टॅक्स हा भरावा लागतो, जे की टॅक्स स्लॅबप्रमाणे येईल. त्यानंतर तिसरा भाग येतो तो म्हणजे व्याजाचा, आणि हे व्याज तुमच्या जे काही इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरत असतात त्यामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्स म्हणून ट्रीट केलं जातं. म्हणजे याचा इन्कम फ्रॉम सोर्स या सोर्स ऑफ इन्कममध्ये याची गणना केली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे पी एफमधून काढलेल्या रकमेवरती टॅक्स लागत असतो. ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. यामध्ये अधिक विश्लेषण विस्तृतरित्या आपण करणार आहोत येते पुढील काही भागांमध्ये, ज्यामध्ये पी एफमध्ये असणाऱ्या TDS बद्दलची, ज्यावेळेस पी डी एफमधून तुम्ही रक्कम ज्यावेळेस काढता त्यावेळेस त्याच्यावरती लागणारा जो TDS आहे त्याही सेक्शन्सवरती आपण बोलणार आहोत. अशाच आपण आत्ता ज्या सिरीज तयार करत आहोत या सिरीज आपण पूर्ण करत एक पी एफ सिरीज आपली पूर्ण करणार आहोत, ज्यामध्ये आपण पी एफ बद्दलची सर्व माहिती तुम्हाला देणार आहोत. तर अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही स्टँडर्ड चार्टर्ड कन्सल्टन्सीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत.